कुठे जायचं म्हटलं ना काही गडबड होतेच. तर असंच आज सकाळी झालं. मी फ्रेश झाले, त्यानंतर श्रद्धाला बोलले की आंघोळ करून घे. तर तिच्याकडून अख्खा नळाच उपसून आला. तर आता सगळ्या बाथरूममध्ये नुसतं पाणी झालं. तर इकडे मी नाश्ता बनवून घेतला, कारण की हॉस्पिटलला गेल्यानंतर येण्यासाठी खूप उशीर होऊन जातो, गर्दी असते तिथे. त्यामुळे म्हटलं नाश्ता करून घेऊ, नंतर मग आल्यानंतर परत स्वयंपाक बनवता येईल. कारण विचारायचं होतं 10 वाजताच निघलो होतो हॉस्पिटलमध्ये. आलो इथे आता. तर इथे नंबर वगैरे लावला. आज काही एवढी गर्दी नव्हतीच. तर इथे मॅडमने चेकअप केलं. 10 दिवसांनी बोलवलं होतं आम्हाला, त्यामुळे आम्ही आलो होतो. नवीनच बांधलेलं आहे, खूप मस्त मंदिर आहे, छान आहे. तर आज इथे गेलो आतमध्ये दर्शन करण्यासाठी. मागच्या वेळेस मी बाहेरूनच गेलो होतो, कारण खूप लेट झालेलं होतं. त्यामुळे आज म्हटलं आपण दर्शन घेऊनच जाऊ. तर आता इथे छानपैकी दर्शन घेतलं. त्यानंतर अजून घरी जाऊन स्वयंपाक पण बनवायचा होता, आणि तिथं नळाचा पराक्रम झाला, तो सुद्धा रिपेअर करायचा होता. खूप छान मंदिर आहे. आसपास परिसर खूप मस्त आहे. तर घरी आलो, बघतो तर पाणी पण आलेलं होतं. त्यानंतर पाणी वगैरे भरलं, स्वयंपाक बनवला. तर आज स्वयंपाकामध्ये फक्त एवढंच बनवलं होतं. राईस आणि अख्खा मसूरची भाजी बनवली मी. तर आता छानपैकी तर तुम्हाला रेसिपी शेअर करते मी कसं बनवलं. डायरेक्ट कुकरमध्ये लावून द्यायचे, छान होतात, मस्त गाळ शिजतात कुकरमध्ये. भाजी पण खूप मस्त लागते. मी पहिले बनवत नव्हते, पण आता एकदा बनवली त्यामुळे छान लागली, त्यामुळे बनवत असते. आठवड्यातून 2दा तर कन्फर्म बनवते. मस्त लागते भाजी, एकदम सोपी आहे, जास्त काही अवघड नाही. त्यानंतर आता नळाचं पण काम, दुपारी जेवण वगैरे झालं त्यानंतर नळाचं काम करून दिलं. जे रूम मालक आहे त्यांनी नळ बसवून दिला दुसरा. तर आता इकडे बघू शकता, कांदा टाकायचा, लसूण चांगला परतून घ्यायचा, जिरे मोहरी टाकायची, कढीपत्ता टाकायचा, कोथिंबीर असली कोथिंबीर, टोमॅटो आणि आपले बेसिक जे मसाले घरात असेल ते टाकायचे. तरीसुद्धा मस्त लागतं अख्खा मसूरची भाजी. आता परत हॉस्पिटलला 10 दिवसांनी बोललेलं आहे. परत 10 दिवसांनी जावं लागेल. 10 दिवस झाले तेव्हा गेलं होतं, त्यानंतर आज गेलो. आता परत 10 दिवसांनी बोलवलं. डिलेवरीची डेट जवळच येत आहे. जशी जवळ येते तसं मला खूप टेन्शन येतं आहे, कारण मी एवढी इमोशनल होऊन जाते ना. मला असं कोणाचा त्रास अजिबात बघवत नाही, म्हणजे जास्त इमोशनल होऊन जाते मी, म्हणजे सहन होत नाही. पण आता याच्यातून तर जावंच लागणार आहे. हॉस्पिटलचं नाव जर घेतलं ना, माझं तर डायरेक्ट पोटच दुखायला लागतं. काय आहे त्याच्यामागं रहस्य माहीत नाही मला, काही रिझन असेल, पण हॉस्पिटलमध्ये असं पेशंट बघितलं ना, डायरेक्ट पोट दुखायला लागतं माझं असं. तर आता बघू शकता, छान भाजी झालेली आहे, खूप मस्त झाली होती. तर आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद. मस्त का, स्वस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय.